आणि इलेक्शन कमिशनकडून खरं तर म्हणजे माझा तर अपेक्षा भंगच झाला आहे, केंद्रातला असू दे किंवा राज्यातला असू दे. कालच मी तुमच्याच सगळ्या चॅनल्सवर पाहिलं की शिवसेना आणि मनसेही काल त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी काल तिथे गेले होते. मीही चॅनल्सवर आणि वर्तमानपत्रात किंवा जो डेटा सगळा येतो आहे, ज्या पद्धतीने बिनविरोध इलेक्शन राज्यात सगळीकडे होत आहेत, त्याच्या मागेची जी अदृश्य शक्ती आहे, हे बघा, बिनविरोध होणं म्हणजे होऊ शकतात, एखाद दुसरी केस जरूर होऊ शकते, पण ज्या पद्धतीने हे बिनविरोध होतं आहे आणि त्याचा जल्लोष केला जातो आहे, एका सशक्त लोकशाहीसाठी अतिशय हानिकारक आहे. आणि जर या राज्यात आणि देशात लोकशाही टिकवायची असेल तर ज्या प्रकारे हे बिनविरोध इलेक्शन झालेले आहेत, हे आपल्या देशाला किंवा आपल्या संविधानाच्या विरोधात आहेत. म्हणून मीही काल एक पत्र लिहिलेलं आहे इलेक्शन कमिशनला. आणि जर इलेक्शन कमिशनकडून ॲक्शन काही घेतली नाही तर हे मी दिल्लीच्या पातळीवरही विनंती करेन